दोन लॉन्ग लेग रीजनला ऑल स्टार षटकार डीजे रीजनला यावेळी झेल होईल का झेल टिपण्यास अयोग्य राहिला फलंदाज एकच धाव एकच धाव परफॉर्मन्स ओव्हर्स मध्ये अखिलेश शिलवन यांना परफॉर्म करता नाही आलाय अतिशय सुंदर असा चेंडू होता फिरकावून दिला होता लॉंग लेग रीजन मध्ये राम यादव यांनी पण तो काही सफळ नाही झाला षटकार नवीन गोलंदाज नवीन गोलंदाज राहुल सालवे नवीन गोलंदाज फेस करतील राम यादव खोलवर टप्प्याचा चेंडू चिप केलाय एक धाव अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण अंकित जाधव यांचं अंकित जाधव सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू लेफ्ट आर्म फलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज दुसरा चेंडू ऑफ साइडला पुन्हा एकदा लोटून दिलाय क्षेत्ररक्षकाकडून मिसफील्ड बीटीसी लॉस्ट चौका डीजे गचाळ असं क्षेत्ररक्षण दुसरा चेंडू राहुल शॉर्ट चेंडू आपटण्याचा प्रयत्न बायसची धाव चौकार अतिरिक्त धावा 4 धावा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होतो साकार केलाय रिव्हर्स स्वीप बीटीसी लॉस्टर चौकार चार चेंडूंमध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्यात राहुलने स्ट्रायकिंग एंड वर श्याम यादव
पाचवा चेंडू राहुल खोलवर टप्प्याचा चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न कुठेतरी असफल राहिले श्याम यादव रन चोरण्याचा प्रयत्न त्यांना धावामध्ये संतुष्ट राहावं लागेल शेवटचा चेंडू फेस करतील श्याम यादव एखादा मोठा फटका लावू शकतील का अतिशय सुंदर असे खेळाडू आहेत श्याम यादव अतिशय सुरेख असे फलंदाज लोवर चेंडू वटण्याचा प्रयत्न चेंडू खाली एम एस सोनू आणि अतिशय सुंदर असा झेल टिपलाय नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 दोन गडी बाद नवीन फलंदाज अजय मिश्रा देवेंद्र वाडगोले नवीन गोलंदाज देवेंद्र संघासाठी 5 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात देवा यांची ही गोलंदाजी अतिशय मार्फक राहिली मागच्या षटकात त्यांनी 10 धावा दिल्या गोलंदाजीमध्ये बदल सूरज ओवाल देवेंद्रची जागा घेत आहेत हा गोलंदाज ही अतिशय सुरेख अतिरिक्त वेगाचा बादशाह अविनाश त्यांना समज देत बॉल ओव्हर 5वं षटक हाताळतात सूरज ओवाल स्ट्रायकिंग एंड वर राम यादव पहिला बॉल फेस करतील कव्हर रिजन मध्ये लोटण्याचा प्रयत्न मोठा गॅप बीटीसीएल ऑलस्टार चौकार डीजे राम यादव यांच्या फळीमधून अवघ्या 18 चेंडूंमध्ये 38 धावा 7 चौकार 1 षटकार पुढील चेंडू पुन्हा एकदा लोटून दिला टेप बॉल
देवेंद्र वडगुळे यांचे सेफ हँड्स. राम यादव झेल बाद. डीजे नामवंत आयकॉन खेळाडू 40+ चे बदलापूर खरवईचे आयकॉन प्लेयर महेश हुलावळे जो BTCL ऑल स्टार स्वागत करते. तिसरा चेंडू सूरज ओवाल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, अतिशय सुंदर अशी फलंदाजी राम यादव यांच्या मार्फत पाहायला भेटली. तिसरा चेंडू अतिरिक्त धाव वाईट चेंडू. बदलापूरचे खरवईचे आयकॉन महेश हुलावले माझे अतिशय जवळचे मित्र व माझ्या संघाचे कर्णधार. चौथा चेंडू लोटून दिलाय. BTCL ऑल स्टार लांबला चक षटकार. सूरज ओवाल यांनी चांगलं षटक हाताळलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाजाची अपील बट नो रिस्पॉन्स. अतिशय सुंदर असा चेंडू सूरज ओवाल. चार चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू फलंदाजाला काहीसा कळला नाही. स्ट्रायकिंग एंड वर सुद्धा अतिशय सुंदर असा फलंदाज उमेश सिंग रेल्वेज कडून खेळणारा हा खेळाडू. बाउंड्री लाईन वर आपण पाहू शकतात अंकित जाधव, MS सोनू, भली मोठी दिवार. शेवटचा चेंडू सूरज ओवाल. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न उमेश सिंग. चिके सिंगल. दुसरे धावेचा प्रयत्न व अजय मिश्रा यांनी कुठेतरी नाही बोलले. थोडीशी मिसफील्ड कीपर कडून. क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला आवरलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 59.
दुसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच तेजस राऊत यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. लोटून दिला लॉंग एक ग्रीजनला. पीटीसीएल ऑल स्टार मेगा सिक्सर डीजे. बंगले के पीछे है ताला, घुसू कहाँ से मैं साला. लैला की खिड़की खुली है, खिड़की के नीचे है नाला. खिड़की पे कोई खड़ा है, लैला का टाका भिड़ा है. मजे उड़ाती है मेरी मोहब्बत मुझ मार के. ओ मेरी दुसरा चेंडू देवेंद्र वडगोले फेस करतील उमेश यादव. अतिशय सुंदर अशी खेळी खेळताना पहिल्या चेंडूवर षटकार. गोलंदाजाचा रनअप चुकलाय. प्रत्येक गोलंदाजाने हे केलंच पाहिजे. खोलवर टप्प्याचा चेंडू झुलावलाय. उमेश यादव यांची एज लागून अतिशय सुंदर असा झुलावलेला चेंडू. एज लागून की सिंगल. स्ट्रायकिंग एंड व अजय मिश्रा. दोन चेंडू. स्ट्रायकिंग एंड व अजय मिश्रा. डावखोऱ्या हाताचा फलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस. कुठेतरी मिडफील्ड होते कीपरच्या माध्यमातून. वाईड बॉल. अतिरिक्त धाव. शेवटचे दोन षटक उमेश सिंग यांना कुठेतरी त्यांच्या फळीची जादू दाखवावी लागेल तरच ते 100 गाठू शकतात. जय मल्हार सुद्धा असा संघ आहे, त्यांना 100चं टार्गेट दिलं तरी ते अचीव करू शकतात. बॉलिंग पॉवर प्ले. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडूने थोडीशी उसळी घेतली. निर्धाव चेंडू. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 68. तिसरा चेंडू खोलवर टप्प्याचा झुलावलाय. उमेश सिंग दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यातच अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण सूरज ओवाल यांच्या माध्यमातून. अतिशय सुरेख असा हा क्षेत्ररक्षक. पाचवा चेंडू देवेंद्र वडगोले फेस करते अजय मिश्रा. अतिशय सुंदर असा शॉट. लॉंग लेग रीजन मध्ये कार्पेट शॉट चौकार. डीजे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी अजय मिश्रा यांच्या मार्फत काय शॉट मारलाय. अतिशय सुंदर असा चेंडू व त्यावर असं चांगला शॉट खेळला अजय मिश्रा यांनी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी हाताळली देवेंद्र वडगोळे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 77.
अतिशय सुंदर असं चेंडू हाताळणार आहेत नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कोस सुमित संघासाठी शेवटचं वैयक्तिक पहिलं. अतिशय सुंदर असा शॉट. गडी होतोय बाद उमेश सिंगच्या नावात. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय गोलंदाज सुमित पाटील. नवीन फलंदाज रमेश सिंग. एक सिंग आया तो एक सिंग आया. सिंग 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 इज किंग. अतिशय सुंदर. अतिशय सुंदर अशी खेळी आपल्या उमेश सिंगच्या माध्यमातून पाहायला भेटली. एक भाई गया तो एक भाई आया. नवीन फलंदाज रमेश सिंग. या खेळाडूत ही तेवढीच ताकद आहे की ते चेंडू सीमारेषा पार षटकार पाठवू शकतात. दुसरा चेंडू सुमित. गोलटप्पा टाकण्याचा प्रयास. एज अँड मिस. कोठेतरी स्कोर बोर्ड स्थिरावलाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्येत जाऊन पोहोचते 4 गडी बाद 78. 2 चेंडू अतिशय सुरेख असे 2 चेंडू राऊंड द स्टंप. सुमित पाटील. अजय मिश्रा ऑन स्ट्राईक. अजय मिश्रामध्ये तेवढी ताकद आहे की ते सीमारेषा पार पोहोचू शकतात. षटकार. अतिशय सुंदर असं क्षेत्र सजवलंय सुमित पाटील याने. लॉंग ऑफ कव्हर रिजन. एक पॉइंट. एक थर्ड मॅन. कव्हर. गोलंदाजाचा रनअप चुकलाय कोठेतरी. त्याने स्थिरावलंय. दुपारचं सत्र. खोल टप्प्याचा चेंडू. चेंडू जाऊन आदत पायावर. गोलंदाजाची अपील. अपील कोठेतरी फेटाळून दिले. फलंदाजाची वाईटची अपील. ना तेरी ना मेरी. यंगस्टर असा खेळाडू सुमित पाटील. अतिशय सुंदर असं अतिशय सुंदर असा चेंडू हाताळतोय. न्यू जनरेशन न्यू बॉलर. स्लोवर चेंडूचा प्रयत्न पण फलंदाजाने कुठेतरी टायमिंग करून फिरकावून दिलाय. बीटीसीएल ऑल स्टार लांब लचक षटकार. बीटीसीएल ऑल स्टार रत्न एडिशन तुमचा सन्मान सुद्धा करेल. चार चेंडू. 5वा चेंडू मार्गस्थ. अजय मिश्रा. शॉर्ट चेंडू फिरकावून दिलाय लॉंग लेग रिजन मध्ये पण तेथे अतिशय सुंदर क्षेत्र रक्षण सुमित. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. ते सुंदर असा चेंडू हाताळत आहेत. विकेट. डीजे मास्टर.
अतिशय सुंदर असा शॉट लॉंग लेग रिजनला फिरकावून दिलाय, पण शॉट जाते क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेट. चौऱ्याऐंशी 85 धावांचं मोठं आव्हान जय मल्हार संघाला. जय मल्हार संघात तितके चांगले फलंदाज आहेत की ते टार्गेट अचीव करू शकतात. टीजे अतिशय ताबडतोब असे दोन्ही संघ लवकरात लवकर त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गॅलेक्सी एज्युके वर्सेस श्री साई सिद्धी. दोन्ही संघांनी मंचावर गॅलेक्सी एज्युकेश यांचे कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे. साई सिद्धीचे कॅप्टन अमन सिंग, माझे अतिशय सुंदर असे मित्र व माझे आयकॉन माझ्या संघाचे कर्णधार चालक मालक गॅलेक्सी एज्युकेशन श्री साई सिद्धी. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मंचाशी संपर्क साधायचा नाणेफेकीच्या कौलासाठी. कॅमेरामॅन गॅलेक्सी एज्युकेट टॉस. Heads is a call and heads is win. Galaxy Educates sneak नाणेफेकीचा कौल जिंकून गॅलेक्सी एज्युकेशनने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जय मल्हार दिनकर भाई यांनी मंचाशी संपर्क साधायचा. अखिलेश 11 यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं क्षेत्र सजून घ्यायचंय. सामन्याचं दुसरं सत्र. फलंदाजी मार्कवर अंकित जाधव.
फलंदाजी मार्कवर अंकित जाधव, नॉन स्ट्रायकिंग एट वर देवा. गोलंदाजी मार्कवर उमेश सिंग, अतिशय वेगवान असा गोलंदाज. जय मल्हार 85 धावांचं आवाहन. गोलंदाजी मार्क उमेश सिंग, पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं, संघासाठी सुद्धा पहिलं. खोलवर टप्प्याचा चेंडू पण लोअर फुल टॉस. एजन थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण रमेश सिंग यांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर असा चेंडू. दुसरा चेंडू मार्गस्थ. स्ट्रायकिंग एंड वर अंकित 2 धावा चोरल्यात. दुसरा चेंडू मार्गस्थ उमेश सिंग. शरद मोर्या अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षक. बॉल इन सेफ हँड्स. 40+ चे खेळाडू, अतिशय सुंदर यांचं क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज स्वप्नील गायकवाड. संघाला लागले पहिली नरपटी, पहिला लिंबू, पहिली बाहुली. अंकित जाधव बाद. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी उमेश सिंग यांच्या मार्फत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी व अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला शरद मोरे यांच्या माध्यमाने पाहायला भेटलं. तिसरा चेंडू मार्गस्थ. अतिशय सुंदर असं चेंडू हाताळत आहेत उमेश सिंग. नवीन फलंदाज स्वप्नील. वाईड लाईनचा चेंडू, गोलंदाजाची अपील पण गोलंदाजाने फेटाळून दिले. निर्धाव चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू वळवलाय. अपील 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 आणि अंपायरने अपील फेटाळून दिले. चार चेंडू 2 धावा 1 गडी बाद. अतिशय सुंदर असं षटक हाताळतात उमेश सिंग, संघाचे कर्णधार सुद्धा. पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतले. एजन कॅच. फलंदाज होतो बाज. डीजे मास्टर. कजरा रे कजरा रे कजरा. क्रीडांगणात अतिशय सुंदर अशी गोलंदाजी उमेश सिंग. नवीन फलंदाज सूरज ओवाल.
अतिशय सुंदर असं क्रीडांगण, स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल, बदलापूर मधलं एक नामवंत क्रीडांगण. शेवटचा चेंडू उमेश सिंग, डिफेंड करण्याचा प्रयत्न, डिफेंड अँड बॉल अँड डॉट मिस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 2 धावा. डीजे मास्टर. मार्कवर नवीन गोलंदाज अमित कुमार, लेदरचा खेळाडू, अतिशय सुंदर याची गोलंदाजी. गोलंदाजी मार्कवर अमित कुमार, अतिशय वेगवान हा खेळ, वेगवान चेंडू टाकणारा हा गोलंदाज. फलंदाजी मार्कवर त्यांना फेस करतील देवा फटकुळे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. मिडानो आपल्याला पाहायला भेटतील PWPL चे आयकॉन प्लेयर अभिषेक यादव. मॅच ऑन. नवीन गोलंदाज अमित कुमार, चांगला षटक हाताळतील की नाही. लॉंग ऑफ एक मिड विकेट रिजन मध्ये 2 फिल्डर, पॉवर प्लेचं षटक. अतिशय सुरेख असा चेंडू फिरकावून दिलाय लॉंग रिजन मध्ये. BTCL ऑल स्टार चौकार. म्हणत असतील देवा, अतिशय सुंदर अशी खेळी खेळत आहेत. लोणावळा परिसरातून येणार हे दोन्ही आयकॉन खेळाडू सूरज ओवाल, देवेंद्र वडगोले, अतिशय सुंदर अशी खेळी खेळताना अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप सुद्धा आपल्या समोर सादर करतील. दुसरा चेंडू अमित कुमार, वाचण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला टाकला चेंडू, झेल टिपण्यास असमर्थ. 2 धावा चोरल्यात देवेंद्र वडगोळे यांनी. अतिशय सुरेख असा चेंडू अमित यांचा. पहिल्या चौकारानंतर गोलंदाजावर सुद्धा काहीतरी प्रेशर असेल की ते वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. फलंदाजी असा आहे की त्याला बघताच क्षणी गोलंदाजाचे हातपाय थरथरू शकतात असं देवा वडगोळे. अतिशय सुंदर असा फलंदाज. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न, पण चेंडूने घेतले उसळी. फलंदाजाचा प्रयत्न भिरकावून देण्याचा, पण प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू. रमेश सिंग, शरद मौर्य, अमित कुमार यांना मार्गदर्शन करताना. रमेश सिंग सुद्धा अतिशय सुंदर अशी गोलंदाज. फिरकावून दिलाय लॉंग लेग रिजन मध्ये. BTCL ऑल स्टार लांब लचक षटकार. डीजे
चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्या. महाग असं षटक, या आधीचं षटक कर्णधार उमेश सिंग यांनी चांगला हाताळलं होतं. फक्त 2 धावा, 2 गडी बाद. अमित कुमार, 5वा चेंडू, खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, घुटना टेक और चौकार देख. डीजे मास्टर शेवटचा चेंडू, अतिशय महाग असं षटक हाताळतात अमित कुमार. यष्टन मागे, श्याम यादव, रिव्हर्सचा चौकार, घुटना टेक चौकार देख देवेंद्र वडगुळे. डीजे मास्टर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 22 धावा. भलं मोठं आव्हान आहे जय मल्हार संघाला. हे आव्हान डिफेंड करू शकतील का अखिलेश 11? अतिशय सुंदर अशी पहिल्या सत्रात आपण खेळी पाहिली. दुसरं सत्र सुद्धा मार्ग असतात, अतिशय सुंदर अशी खेळी त्यांची सुद्धा. परफॉर्मन्स ओव्हर, या षटकात 15 धावा काही करून बनवायच्या आहेत, नाही तर 5 धावांची पेनल्टी लागून 5 धावा मायनस होतील. कर्णधार स्वतः उमेश सिंग पुन्हा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात उमेश सिंग. अतिशय सुंदर असा गोलंदाज, स्ट्रायकिंग एंड सूरज ओवाल. लोणावळा परिसरातील अतिशय सुंदर असे फलंदाज आपल्याला बघायला भेटतील. उमेश सिंग अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण जाळ बुनलाय त्यांनी. फलंदाजाला कुठेतरी बॅक फुटवर ठेवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू, लोअर फुल टॉस, कव्हर रिजनला ढकलून देण्याचा प्रयत्न. श्याम या शरद मोरे यांचा प्रयत्न असफळ. बीटीसीएल ऑस्टर चौक अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न आपला पाहायला भेटला. शरद मोरे यांच्या मारतात. दुसरा चेंडू, उमेश सिंग, सूरज ओवाल फेस करतील. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस आणि फिरकावून दिलाय लॉंग लेग रिजन मध्ये. बीटीसीएल ऑस्टर षटकार. कडोला अतिशय दूरवर हा षटकार. उमेश सिंगच्या मनात असेल कुठेतरी खंत की हा षटकार नव्हता जायला पाहिजे. धावसंख्येवर रोख लावायची, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकी त्यांनी आता तेव्हा ते खूप मार्फत राहिले. 2 गडी बाद, 2 धावा त्यांनी दिला. तिसरं षटक, तिसरा चेंडू, शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडूने उसळी नाही घेतले. अतिरिक्त धाव, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्येत जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद, 33. शॉर्ट चेंडू,
अतिशय खराब असा चेंडू आपटण्याचा प्रयत्न, पण तो फिरकावून दिलाय. चौकार. डीजे. अतिशय सुंदर असं षटक हाताळत होते उमेश सिंग, पण सूरज ओवालने त्यांना कुठेतरी बॅक फुटवर ढकललंय. स्वतःचा कॉन्फिडन्स हाय व गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लो करण्याचा प्रयत्न त्यात ते सफळ आहेत. पुन्हा एकदा चिकी बॉल टाकण्याचा प्रयत्न, 15 धावा तर त्यांनी बनवल्यात. परफॉर्मन्स ओव्हर सादर केले त्यांनी. अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप सुद्धा रंगवले. 5 चेंडू 16 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. परफॉर्मन्स ओव्हर अतिशय सुंदर. पुढील चेंडू अतिशय सुंदर असा शॉट कव्हर रिजन मध्ये लोटून दिलाय. सीमा रेषा पार. चौकार. अतिशय सुंदर असं फलंदाजी आपला देवा व सूरज यांच्या मार्फत पाहायला भेटते. शेवटचा चेंडू उमेश सिंग. यष्टी रक्षक राम रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा 1च धाव. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत होते. परफॉर्मन्स ओव्हर खरंच त्यांनी परफॉर्म केली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद. 48. नवीन गोलंदाजी मार्कवर रमेश सिंग. पुन्हा एकदा तेच, एक भाई गया तो एक भाई आया. आता पाहूयात रमेश सिंग काय हाताळतात. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तेही करू शकतात. अष्टपैलू असा खेळाडू रमेश सिंग. एका भावाने त्यांचं सर्व मन ध्येय धाड सर्व टाकलं या खेळामध्ये. आता दुसऱ्या भावाची वेळ. अतिशय सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला भेटतंय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. उमेश सिंग रमेश सिंग यांना साथ देत. श्याम यादव यांचं मार्गदर्शन. मिड ऑफ रिजनला फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील श्याम यादव. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक हाताळताना सूरज. फलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईक मार्कवर सूरज. फलंदाजी मार्कवर देवा. पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न करतील समोर खेळाडू शरद मोर्या. ऑफसाईडला टाकण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असा शॉट खेळलाय कमल वाल्मिकी. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. चौकार वाचवलाय. संघासाठी जीव मन ध्येय सर्व लोटण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला कमल वाल्मिकी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रमेश सिंग यांचा अतिशय सुंदर असा चेंडू. हार्ड हिटर आहेत देवेंद्र वाडगुळे. अतिशय सुंदर असे खेळाडू आहेत.
लोणावळा रिजन मध्ये आयकॉन प्लेयर, ते मोठे फटके लगावू शकतात. दुसरा चेंडू लुटण्याचा प्रयत्न, समोर खेळायलाय, नो फिल्डर रिजन मध्ये. बीटीसीएल ऑस्टर चौका, डीजे मास्टर. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 54. 2 षटकात उमेश सिंग यांनी 23 धावा. देवेंद्र वडगोळे यांचा गोलंदाजावर अटॅक करण्याचा प्रयत्न, ते सफळ सुद्धा होत आहेत. घुटना टेक और सिंगल देख अशी खेळी खेळतात. 2 धावा चोरल्यात लॉंग लेग रिजन मध्ये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात रमेश सिंग. अष्टपैलू असा खेळाडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात. त्यांना मार्गदर्शन करताना राम यादव. एक भाऊ यष्टांच्या मागे, एक भाऊ यष्टांच्या पुढे. एक करतो गोलंदाजी, तो एक करतो कीपिंग. खोला टप्प्याचा चेंडू, अंपायर कडे अपील, अंपायरने ती अपील फेटाळून दिले. अंपायरचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. गोलंदाजी संघाकडून रिव्ह्यूची अपील. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी रमेश सिंग यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन अजून पेंडिंग आहे. निर्णय कळवण्यात आलेला आहे. फलंदाज नॉट आउट. अंपायर धावा किती कन्सिडर केल्या गेल्या आहेत? 1 धाव. पाय जाऊन चेंडू जाऊन पायावर आदळला. लेग बाईस, मिसिंग द लेग. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्यात रमेश सिंग. 4 चेंडू, 5वा चेंडू मार्गस्थ. अखिलेश 11 यांचा एक रिव्ह्यू समाप्त झाला आहे. यापुढे त्यांच्याकडे कोणताही रिव्ह्यू नाही. एक रिव्ह्यू बाकी आहे. दोन्ही संघांना कळवण्यात येते की प्रत्येक संघांना प्रत्येक इनिंग मध्ये 2-2 अतिशय सुंदर असा चेंडू. यस्टनवरून चेंडूने थोडीशी भरती उचलली. डॉट चेंडू. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 57. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, माफक गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्यात रमेश सिंग यांनी.
अतिशय किफायतशीर गोलंदाज ठरलेत रमेश सिंग. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अजय मिश्रा पण त्यांच्या हातात काही चेंडू भेटला नाही. अभिषेक यादव अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 59 या आकड्यावर. 18 चेंडू 26 धावांचं आवाहन जय मल्हार संघाला. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे की त्यांनी गेम स्पीडअप करावा. आपल्याला आजच्या दिवसात भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. BTCLचे सर्व काही दीपक फरकटे यांचं मंचावर आगमन झालंय. बदलापूरचे असे एक नामवंत खेळाडू दीपक फरकटे. मागच्या सामन्यात आपण त्यांची अतिशय सुंदर अशी खेळी पाहिली. नवीन गोलंदाज नवीन गोलंदाज कमल वाल्मिकी संघासाठी संघासाठी 5व व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत कमल वाल्मिकी. अतिशय सुंदर असे गोलंदाज राईट आर्म राऊंड गोलंदाजी करतील. फलंदाजी मार्फत देवा वडगोळे नॉन स्ट्रायकिंग एंडवर सूरजवर अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप आपल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला भेटते. रमेश सिंग कमल वाल्मिकी यांना मार्गदर्शन करताना अतिशय सुंदर अशी खेळी खेळत आहेत देवेंद्र वाडगोळे. अवघ्या 12 चेंडूंमध्ये 33 धावा 5 चौकार 1 षटकार. प्लीज गाय स्पीडअप करा. दोन्ही संघांना माझी कॉल येतात. दोन्ही संघांना माझी नम्र विनंती की त्यांनी स्पीडअप करायचा गेम. पहिला चेंडू अजून एक अतिशय सुंदर असा चेंडू पण गोलंदाजाने अतिशय सुंदर असा चेंडू टाकला अंपायरने वाईड घोषित केलाय. दुसरा चेंडू आपटलाय लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू खेळलाय. BTCL ऑल स्टार चौकार DJ मास्टर. पुढील सामना गॅलेक्सी एज्युकेशन वर्सेस साई सिद्धी या दोन्ही संघांनी सामन्यासाठी तयार राहायचं. वॉर्म अप करून घ्या. खेळपट्टी सुद्धा तापले तुम्ही सुद्धा तापून घ्या. नाणेफेकीचा कौल जिंकून गॅलेक्सी एज्युकेशन यांनी फलंदाजी निवडली. दुसरा चेंडू लॅप खेळण्याचा प्रयत्न पण बाईच्या स्वरूपात आपल्याला भेटतोय चौकार. DJ मास्टर
अतिशय सुंदर असा चेंडू, पण यष्टी रक्षकाकडून झाले थोडीशी मिस्टेक आणि चेंडू जातोय बायच्या स्वरूपात चौकार. अतिरिक्त धाव. अतिशय सुंदर अशी अंपायरिंग सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. तिसरा चेंडू, कमल वाल्मिकी स्लो लोअर फुल टॉस. अतिशय सुंदर असं क्षेत्र रक्षण आपल्याला राम यादव यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं. जीव तोड अशी फिल्डिंग करतायत 40+ चा खेळाडू, पण भल्या भल्यांना पाणी पाजू शकतो. त्यांनी ते फलंदाजी सुद्धा एवढी कठोर करून ठेवली गोलंदाजांना त्याची भीती सुद्धा वाटते. अतिशय सुंदर असा फलंदाज. स्ट्रायकिंग एंड वर सूरज ओवाल फेस करतील कमल वाल्मिकी. पॉइंट रिजन मध्ये लोटण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षण आहेत अमित कुमार. कुठेतरी उमेश सिंग यांच्या हातातून चेंडू सरकतोय. थोडीशी मिसफिल्ड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. पाचवा चेंडू. चेंडू फिरवलाय, चेंडूने उसळी घेतली नाही. बॅट फिरवण्याचा प्रयत्न सूरज ओवाल, पण बॅटीशी संपर्क नाही भेटला. अतिशय सुंदर अशी खेळी खेळतोय कमल वाल्मिकी. ते बॉल ओव्हर. अतिशय वेगवान असा हा गोलंदाज. गोलंदाजांना आम्ही एक सूचना सांगतो की त्यांच्याकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे, ते घेऊ शकतात. डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर आम्हाला कळवतील की काय डिसिजन आहे. अतिशय सुंदर असा चेंडू कमल वाल्मिकी यांच्या माध्यमातून फलंदाज होतोय पाय बाद. अतिशय वेगवान असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाकडून आपल्याला रिव्ह्यू पाहायला मिळतोय. फलंदाज गोलंदाज दोन्ही आक्रमक आहेत. फलंदाजाचा रिव्ह्यू. डिसिजन पेंडिंग. पुढील सामना गॅलेक्सी एज्युकेश वर्सेस श्री साई सिद्धी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. गॅलेक्सी एज्युकेशने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दुपारचं सत्र विकेट तापले. यावेळी रन सुद्धा खूप बनू शकतात. फलंदाजांकडे चान्स आहे की ते गोलंदाजावर अटॅक करू शकतात व गोलंदाजाकडे सुद्धा चान्स आहे की फलंदाजाची दांडी गोल करू शकतात. अतिशय सुंदर अशी विकेट, अतिशय सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल.
टेक्निकल टीम लवकरात लवकर तुमचा डिसिजन कळवा. सामना थांबलाय, आपल्याला आजच्या दिवसात अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर हरी अप. OUT फलंदाज आउट. फलंदाज धाव बाद होते सूरज ओव्हालच्या स्वरूपात. आपल्याला एक फलंदाज बाद होताना दिसतो. नवीन फलंदाज PP प्रमोद पवार. बॉलिंग पॉवर प्ले. गोलंदाजी टीम कडून बॉलिंग पॉवर प्ले. बारा चेंडू धावत चौघात धावांचं आवाहन. अतिशय सुंदर अशी खेळी खेळतात देवेंद्र वडगोळे ओपनिंग पासून एंड पर्यंत. देवेंद्र नवीन गोलंदाज रमेश सिंग वैयक्तिक दुसरं व संघासाठी 6वं षटक घेऊन येत आहेत रमेश सिंग. अतिशय किफायतशीर गोलंदाज ठरलेत. प्लीज गायज हरी अप. आपल्याला अजून पुढे खूप सामने खेळवायचे. दोन्ही संघांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी हा सामना संपवायचा आहे. 14 चेंडू 12 धावांची गरज. नाही, 12 धावात 14 चेंडूंची गरज. शरद मोर्या माफ करावेत, चूक झाली. यापुढे अशी चूक होणार नाही. 12 चेंडू 14 धावांचा आवाहन. नवीन गोलंदाज रमेश सिंग अतिशय किफायतशीर गोलंदाज. शेवटच्या षटकात त्यांनी 10 धावा खर्च केला होता. पहिला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाकडून वाईट चेंडू. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटला. अजय मिश्रा डाईव्ह टाकली त्यांनी संघासाठी. अतिशय सुंदर असा तोही खेळाडू आहे. ताबडतोड फलंदाज सुद्धा आहेत ते लेफ्टी बॅट्समन. पुन्हा एकदा पहिला चेंडू रमेश सिंग यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. बॅटीची एज घेऊन चेंडू चाललाय अभिषेक यादवच्या हातात. अतिशय सुंदर अशी खेळी. तेव्हा स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज PP प्रमोद पवार. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा रमेश सिंग. 11 चेंडू 12 धावांची गरज. अतिशय सुंदर अशी खेळी खेळतात देवेंद्र वडगोळे. 16 चेंडू 39 धावा 7 चौकार 1 षटकार. मागे आपण पाहिलं मागच्या विकेटमध्ये सूरज ओव्हाल सोबत अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप केली देवेंद्र वडगोळे यांनी. पुन्हा एकदा रमेश सिंग. दुसरा चेंडू अतिशय वेगवान असा चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न. रनआउट करण्याचा प्रयत्न पण कुठेतरी चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. श्याम यादव अतिशय सेफ हँड्स असतात यांचे. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षक आहेत पण कुठेतरी त्यांच्याकडून चूक भूल होते. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न रमेश सिंग. वाईड लाईनला बॉल. PPने पुश केलाय सिंगल साठी. एकच धाव. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. टेस्ट मॅचची आठवण आली आपल्याला.
अतिशय सुरेख असे गोलंदाज रमेश सिंग. गोलंदाजी टीमला मी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी त्यांचे षटका संपवायचे. बॉलिंग पॉवर प्ले इज ऑन. Two fielders is on boundary. Oh, what a ball and catch and out. Batsman is going to lobby. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी रमेश सिंग यांच्या मार्फत पाहायला भेटे. सेट बॅट्समन देवेंद्र वडगुले यांना त्यांनी तंबूत पाठवलंय. नवीन फलंदाज एम एस सोनू. एम एस धोनीच्या रित्या खेळणारे फलंदाज, हेलिकॉप्टर शॉटचे बादशाह. बघूया पहिला बॉल फेस करते रमेश सिंग यांचा. अतिशय वेगवान हा खेळाडू, अतिशय वेगवान याची गोलंदाजी. पाचवा चेंडू. प्ले अँड मिस. विकेट किपिंगचा नजारा आपल्याला दाखवत आहेत उमेश सिंग. बॉल कॅरी. धोनी कसा मागून बॉल धरतोय. नवीन फलंदाज. नवीन फलंदाज दिनेश धुमाळ. हा एक आक्रमक रित्यांचा फलंदाज आहे. जय मल्हारचा पोलार्ड का मॅच फिनिश करतील का. अतिशय सुंदर खेळ. हे सुद्धा खेळू शकतात. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार लावू शकतात. पण उरला एकच चेंडू. रमेश सिंग ऑन हॅट्रिक. या चेंडूत जर विकेट घेतली तर ते कुठेतरी धावसंख्या दाबू शकतात. तो शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजावर प्रेशर येऊ शकतं. उमेश सिंग फिल्डिंग चेंज करताना अतिशय आक्रमकरित्या बॉलिंग करतायत रमेश सिंग. अवघ्या 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात रमेश सिंग यांनी. कुठेतरी फलंदाजावर प्रेशर. शेवटचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर आदळतोय. अपील 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 आणि अंपायर अपील फेटाळून देत आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. अवघ्या 6 चेंडूंमध्ये त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्यात. अतिशय सुरेख सुंदर अशी गोलंदाजी. फलंदाजी टीमला नम्र विनंती की त्यांनी जास्त टाइमपास करू नये. आपल्याला अजून खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. लवकरात लवकर त्यांनी हरी अप करायचं आहे. खई के पान बनारस वा अतिशय सुंदर अशी गाणी आपल्या डीजे मास्टर यांच्या मार्फत ऐकायला भेटत आहेत. अतिशय सुंदर अशी गाणी. अतिशय सुंदर असा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आली शेख. फिरकीचा जादूगर, कधी कधी रफ्तारचा सौदागर सुद्धा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला यांच्या मार्फत पाहायला भेटेल. 6 चेंडू 10 धावा.
जय मल्हार यांच्या कॅप्टनशी निवेदन आहे की त्यांनी सारखं सारखं ग्राउंड मध्ये जाऊन फलंदाजाला पाणी नका देऊ. 6 चेंडू 11 धावांचं आवाहन. शेवटचं षटक संघासाठी शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे अली शेख. फिरकीचा जादूगर समोर पी प्रमोद पवार. डावकुरे हाताचा गोलंदाज. फिरकीचा जादूगर प्रमोद पवार मारतील का फसतील. यश त्यांच्या मागे उमेश सिंग फिल्डिंग सेट करताना गोलंदाजी मार्क आली. फर्स्ट बॉल वाईड लाईनचा चेंडू गॅप मध्ये मारलाय कव्हर रिजन मध्ये. शरद मोर्या अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांच्या हातातून. 2 चेंडू दुसरा चेंडू अली शेख. श्याम यादव यांचं त्यांना मार्गदर्शन. यश त्यांच्या मागे उमेश सिंग अतिशय सुंदर असं क्षेत्र सजवतायत. मकडी जसं काही जाणं बुनते तसंच उमेश सिंग सुद्धा त्यांचं क्षेत्राचं जाळं बुनतायत व फलंदाजाला शफल करण्याचा प्रयत्न करून नाही देणार. कारण गोलंदाज असा आहे की तो दांड्या दांड्या गोल करू शकतो. पुन्हा एकदा डेड बॉल. दुसरा चेंडू अली शेख. हा चेंडूने उसळी घेतले व फिरवलाय चेंडू. फिरकीचा जादूगर अली शेख. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतायत. 2 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्यात. 4 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. जय मल्हार का अखिलेश 11. चेंडू फिरवलाय. 2 धावांचा प्रयत्न पण दिनेश धुमाळ कुठेतरी नाराज की त्यांना एकच धाव घेऊन त्यांनाच मॅच फिनिश करायचे. जय मल्हार का अखिलेश 11. ब्लॉकबस्टर मॅच. इकडे फलंदाज रिटायर्ड आउट होतात. पी नवीन फलंदाज. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड व सोपान. फिरकावलाय चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते दिनेश धुमाळ यांना. कायसा चेंडू कळत नाहीये. चेंडू उसळी घेतोय कधी फिरतोय. फिरकीचा जादूगर अली शेख त्याची जादू दाखवतोय. On holiday, husband sitting on. त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू 8 धावांची गरज. ब्लॉकबस्टर मॅच.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. गोलंदाजी काय असते ते अली शेखने दाखवून दिलं. फिरकीचा जादूगार. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. डीजे जिलेले जिलेले अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला भेटतं. व्हेरी फर्स्ट अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्या अली शेखच्या मार्फत पाहायला भेटते. एक चेंडू 8 धावांची गरज. शेवटचा बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू सोपांनी फिरकावून दिलाय. षटकार.